ओके. BSc-SY ग्रुप थेअरी. आज आपण बघूया थेरम नंबर 1. स्टेटमेंट आहे थेरमची, द ऑर्डर ऑफ ॲन इलेमेंट ऑफ अ ग्रुप इज सेम ॲज दॅट ऑफ इट्स इनवर्स. म्हणजे काय, सपोज एक ग्रुप दिलेला असेल, त्यामध्ये जर आपण एक इलेमेंट घेतला आणि त्या इलेमेंटचा इनवर्स घेतला, ओके, ग्रुपमध्ये एक इलेमेंट घेतला आणि त्या इलेमेंटचा इनवर्स घेतला, तर त्या दोन्हीची ऑर्डर म्हणजेच इलेमेंटची ऑर्डर आणि त्या इलेमेंटच्या इनवर्सची ऑर्डर ही काय येणार आहे, सेम येणार आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं. म्हणजेच सपोज जर मी एक ग्रुप घेतला G आणि त्यामध्ये जर मी एक इलेमेंट घेतला A, तर Aचा इनवर्स जनरली आपण डिनोट करतो A इनवर्स. तर या थेरमचं स्टेटमेंटचं म्हणणं आहे की ऑर्डर ऑफ A आणि ऑर्डर ऑफ A इनवर्स हे दोन्ही कसं असणार आहे, सेम असणार आहे. ओके. तर याआधी ऑर्डर म्हणजे काय आपण शिकलेलो आहे. ऑर्डर म्हणजेच काय, सपोज एक ग्रुप दिलेला असेल G आणि त्यामध्ये सपोज काही इलेमेंट दिलेले असतील. ओके. तर ऑर्डर म्हणजे काय, एखादा इलेमेंट सपोज Gमध्ये एक ग्रुप घेऊयात आपण, सपोज 1 -1 I आणि -I हा आपल्याला माहीत आहे ग्रुप आहे विथ मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. तर ऑर्डर म्हणजे काय, कोणता पण एक इलेमेंट घेतला मी, सपोज 1 घेतला, तर 1ची पॉवर काय ठेवल्याच्या नंतर मला आयडेंटिटी इलेमेंट भेटतो. आपल्याला माहीत आहे मल्टिप्लिकेशनमध्ये आयडेंटिटी इलेमेंट याचाच अर्थ E = 1. म्हणजे 1ची पॉवर काय ठेवल्याच्या नंतर मला 1 भेटतो. सिम्पल आहे. 1ची पॉवर जर मी 1 ठेवले तर मला 1 भेटणार. याचाच अर्थ ऑर्डर ऑफ 1 विच इज इक्वल टू 1. सिमिलरली जर आपल्याला पुढचा इलेमेंट -1ची जर ऑर्डर फाइंड आउट करायची असेल तर -1ची ऑर्डर काय ठेवल्याच्या नंतर मला आयडेंटिटी इलेमेंट E म्हणजेच 1 भेटतो. सपोज -1ची पॉवर जर मी 1 ठेवली तर मला -1 भेटणार. -1 हा आयडेंटिटी इलेमेंट नाही आहे म्हणून -1 पॉवर चालणार नाही. सपोज -1ची पॉवर जर मी 2 ठेवली तर विच इज इक्वल टू काय येईल, -1 × -1 -1 × -1 म्हणजेच 1 आणि 1 इज इक्वल टू आयडेंटिटी इलेमेंट E. म्हणजेच काय, ऑर्डर ऑफ -1 काय येईल, मग त्याची पॉवर काय ठेवल्याच्या नंतर मला आयडेंटिटी भेटली तर पॉवर 2 ठेवल्याच्यामुळे, म्हणून मग याची ऑर्डर काय येणार, 2. ऑर्डर ऑफ -1 2. सिमिलरली आपल्याला ऑर्डर ऑफ I आणि ऑर्डर ऑफ -I पण काढता येतो. ओके. तर थेरमचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे की आपण एक ग्रुप घेऊयात, त्याच्यानंतर त्यामध्ये एक इलेमेंट घेऊयात A आणि त्याचा इनवर्स घेऊयात A इनवर्स. ओके. ग्रुप घेतला, ग्रुपमध्ये आपण एक इलेमेंट घेतला A आणि A इनवर्स. सपोज करूयात आपण ऑर्डर ऑफ A इज इक्वल टू N आहे आणि ऑर्डर ऑफ A इनवर्स विच इज इक्वल टू M आहे. मग आपल्याला लास्टला दाखवावं लागेल N इज इक्वल टू M आहे. ओके. आता N इज इक्वल टू M दाखवायचं असेल, यापूर्वी आपण एक थेरम बघितला होता की जर A हा एक सेट असेल आणि B हा एक सेट असेल तर इक्वल टू जर दाखवायचा असेल तर आपण E हा सबसेट दाखवितो Bचा, त्यानंतर B हा सबसेट दाखवितो Aचा आणि फ्रॉम दिस टू वी कॅन कन्क्लूड दॅट A इज इक्वल टू B. सिमिलरली हेअर आपण N पहिले लेस दॅन ऑर इक्वल टू M दाखवूया, त्याला नाव देऊयात 1. त्याच्यानंतर M इज लेस दॅन ऑर इक्वल टू N दाखवूयात, त्याला नाव देऊयात 2. आणि या फ्रॉम 1 and 2 आपण प्रूफ करू शकतो N इज इक्वल टू M. तर थेरमचं बेसिक स्ट्रक्चरमध्ये ग्रुप घ्यायचा, त्याच्यामध्ये एक इलेमेंट घ्यायचा, एक इनवर्स घ्यायचा, एकाची ऑर्डर N दाखवायची, एकाची ऑर्डर M दाखवायची, त्याच्यानंतर N इज इक्वल टू लेस दॅन M दाखवायचं, त्याच्यानंतर M इज लेस दॅन ऑर इक्वल टू N दाखवायचं आणि फ्रॉम दिस टू वी कन्क्लूड दॅट N इज इक्वल टू M. ओके. तर थेरमला आता सुरुवात करूया. ओके. तर आपण G हा एक ग्रुप घेतला, लेट G बी अ ग्रुप. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक इलेमेंट घेतला A आणि A इनवर्स, त्याच्या ऑर्डर आपण N आणि M दाखवलं. दॅट इज ऑर्डर ऑफ A इज इक्वल टू N आणि ऑर्डर ऑफ A इनवर्स इज इक्वल टू M. याला नाव देऊयात इक्वेशन नंबर स्टार. आपल्याला प्रूफ करायचं, देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट N इज इक्वल टू M. ओके. आता सिन्स वी हॅव आपल्याकडे काय आहे, ऑर्डर ऑफ A इज इक्वल टू N आहे. ऑर्डर ऑफ A विच इज इक्वल टू N. आपल्याला माहीत आहे जर ऑर्डर ऑफ A इज इक्वल टू N असेल, याचाच अर्थ काय, ऑर्डर ऑफ A विच इज इक्वल टू N आहे. तर ऑर्डर ऑफ A N केव्हा असते, म्हणजेच A टू दी पॉवर N विच इज इक्वल टू जर E आलं तर याचाच अर्थ ऑर्डर ऑफ A काय असतो, N. त्यामुळे आपण जर हे इक्वेशन दिलेलं असेल त्यावरून हे इक्वेशन लिहू शकतो आणि हे दिलेलं असेल तर यावरून हे, म्हणजेच इथे आपल्याला लिहिता येतं ऑर्डर ऑफ A इज इक्वल टू N जर असेल तर याचाच अर्थ A टू दी पॉवर N विच इज इक्वल टू E.
नाव टेकिंग इनवर्स, दोन्ही साईडला आपण काय करूया, इनवर्स घेऊया. टेकिंग इनवर्स ऑन बोथ साइड्स. ए टू दी पॉवर एन याचा इन्व्हर्स घेतला विच इज इक्वल टू ई टू दी पॉवर -1. मग आपल्याला माहिती आहे ई टू दी पॉवर -1 म्हणजेच काय, ई ए टू दी पॉवर एन टू दी पॉवर -1. का, कारण की बट ई टू दी पॉवर -1 विच इज इक्वल टू ई, त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, इथं ई लिहू शकतो. ओके, नाव जसं आता आपण याला ए टू दी पॉवर एन टू दी पॉवर -1 याचाच अर्थ काय होतो, सपोज ए टू दी पॉवर एन आहे आणि टू दी पॉवर -1 आहे, याचाच अर्थ हे दोन्ही मल्टिप्लिकेशनमध्ये असतात. म्हणजेच ए टू दी पॉवर एन मल्टिप्लाइड बाय -1 असं असतं. म्हणजेच काय, सपोज जर 2 टू दी पॉवर 3 आहे आणि याची पॉवर परत जर 2 असेल तर याचाच अर्थ काय, 2 टू दी पॉवर 6. म्हणजे यालाच मला परत कसं लिहिता येतं, 2 टू दी पॉवर, याला 2ला मदत घेऊन 3ला मी बाहेर लिहू शकतो, 2 टू दी पॉवर 2 आणि याची पॉवर 3, तरी पण दोन्हीचा अर्थ काय होतो, 2 टू दी पॉवर 6च. ओके, तसं जर ए टू दी पॉवर एन इज इक्वल टू त्याची पॉवर -1 असेल तर याला मी एक्सचेंज करून असं लिहू शकतो, इम्प्लाइज दॅट ए टू दी पॉवर -1 टू दी पॉवर एन विच इज इक्वल टू ई. ओके, बट आता आपल्याला माहिती आहे की जसं ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू एन असेल तर याचा ए टू दी पॉवर एन इज इक्वल टू ई जर असेल तर याचाच अर्थ काय, ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू एन. सिमिलरली जर इथे ए टू दी पॉवर -1 टू दी पॉवर एन विच इज इक्वल टू जर ई येत असेल तर याचाच अर्थ ऑर्डर ऑफ ए इनवर्स इज आपल्याला एन लिहिता येते. बट इथे आपण ऑर्डर ऑफ ए इनवर्स इज इक्वल टू एम कन्सिडर जर केलेली आहे, त्यामुळे इथे ऑर्डर ऑफ ए इनवर्स ही एन किंवा एनपेक्षा कमी येईल. म्हणजेच इम्प्लाइज दॅट ऑर्डर ऑफ ए इनवर्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन. बट फ्रॉम स्टार या इक्वेशनवरून आपल्याला काय माहिती आहे की ऑर्डर ऑफ ए इनवर्स काय मांडलेली आपण, यम. बट फ्रॉम स्टार ऑर्डर ऑफ ए इनवर्स विच इज इक्वल टू यम. मग ही जी व्हॅल्यू आहे ए इनवर्स, ऑर्डर ऑफ ए इनवर्स इज इक्वल टू यम, ही आपण इथे पुट करूयात तर आपल्याला काय भेटेल, देअरफॉर वी गेट यम इज लेस दॅन ऑर इक्वल टू यम. याला नाव देऊयात इक्वेशन नंबर 1. तर सेकंडली आपण घेऊयात अगेन we have order of A inverse which is equal to m. सिमिलरली याला जसं आपण लिहिलं होते आधी याच्यावरून हे इक्वेशन, तसं आपण इथे पण लिहू शकतो की ए इनवर्स टू दी पॉवर m विच इज इक्वल टू ई. सिमिलरली दिस इम्प्लाइज -1 आणि m हे आपण इंटरचेंज करू शकतो, ए टू दी पॉवर m टू दी पॉवर -1 विच इज इक्वल टू ई. आता जर आपण इथे बघितलं, सपोज एक ग्रुप हे ए टू दी पॉवर यम याचा इन्व्हर्स आहे ए टू दी पॉवर यम टू दी पॉवर -1, म्हणजे हे दोन्ही एकमेकाचे इन्व्हर्स आहे. मग ग्रुपची फोर्थ प्रॉपर्टी काय सांगते, ग्रुपची फोर्थ प्रॉपर्टी सांगते की जर एक एलिमेंट असेल ए, त्याला जर आपण बायनरी ऑपरेट किंवा त्या ग्रुपच्या ऑपरेशननं ऑपरेट केलं किंवा मल्टिप्लाय केलं ए इनवर्सने, तर आपल्याला काय भेटतं, आयडेंटिटी. मग इथे आपल्याकडे इलेमेंट काय आहे, ए एम, आणि याचाच इनवर्स काय आहे, ए एम ए टू दी पॉवर एम टू दी पॉवर -1 विच इज इक्वल टू आयडेंटिटी भेटायला पाहिजे. मग आपली याची व्हॅल्यू काय, ए एम ए टू दी पॉवर एम टू दी पॉवर -1 याची व्हॅल्यू ई आहे. ओके, आणि आयडेंटिटी मल्टिप्लिकेटिव्ह ग्रुपमध्ये आयडेंटिटी असते 1. मग जर ई इज इक्वल टू 1 आहे, सिमिलरली ए या इक्वेशननुसार ए टू दी पॉवर एम टू दी पॉवर -1 इज इक्वल टू ई, म्हणजे याची व्हॅल्यू पण 1 आहे. तर याचा अर्थ ए एमची व्हॅल्यू काय असेल, मग या इक्वेशनमध्ये मी जर आता इथे 1 पुट केलं ए एमची व्हॅल्यू, तर हे इक्वेशन सॅटिस्फाय 1 इंटू 1 इज इक्वल टू 1. म्हणजेच काय, दिस इम्प्लाइज दॅट ए टू दी पॉवर एम याची पण व्हॅल्यू काय असणार आहे, 1, म्हणजेच आयडेंटिटी असणार आहे, ए टू दी पॉवर एम इज इक्वल टू ई. सिमिलरली आता परत जर ए टू दी पॉवर एन विच इज इक्वल टू ई आलं, याचा अर्थ ऑर्डर ऑफ ए विच इज इक्वल टू एन येतं. तसं ए टू दी पॉवर एम इज इक्वल टू जर ई आलं तर याचाच अर्थ काय होतो, इम्प्लाइज दॅट ऑर्डर ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम. लेस दॅन ऑर इक्वल टू एन का, कारण सिन्स आपण ऑर्डर ऑफ ए काय म्हटलेली आहे, एन. मग तेच लाईस आपण इथं बट फ्रॉम स्टार
ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू एन. मग ही ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू एन आपण इथे पुट करूया. तर आपल्याला इक्वेशन भेटतं एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन. हे झालं सेकंड. मग आपलं फ्रॉम फर्स्ट एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन अँड फ्रॉम सेकंड एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम. म्हणून फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड आपल्याला भेटतं एन इज इक्वल टू एम. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. म्हणजे दिस shows that order of A and A inverse is same. Okay. बघा, ऑर्डर ऑफ इलेमेंट ऑफ अ ग्रुप इज सेम ॲज दॅट ऑफ इट्स इनवर्स. म्हणजे ग्रुपमध्ये एका इलेमेंट आणि या इलेमेंटचा इनवर्स या दोन्हीची ऑर्डर कशी असते, सेम असते. यासाठी आपण जी ग्रुप घेतला आणि एन आणि एम त्याच्या ऑर्डर कन्सिडर केल्या. ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू एन, ऑर्डर ऑफ ए इनवर्स इज इक्वल टू एम. याला आपण नाव दिलं इक्वेशन स्टार. ओके. सेकंड आपल्याला प्रूफ काय करायचं, एन इज इक्वल टू एम. तर आपल्याकडे काय आहे, ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू एन आहे. ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू एनलाच कसं लिहिता येतं, ए टू दी पॉवर एन इज इक्वल टू ई. दोन्ही साईडला आपण काय केलं, इनवर्स घेतला. टेकिंग इनवर्स ऑन बोथ साईड. ए एन टू दी पॉवर -1 आणि ई टू दी पॉवर -1. देअरफॉर ए एन टू दी पॉवर आपल्याला माहिती आहे, बट ई इनवर्स इज इक्वल टू काय येतं, ई. म्हणून याच्या जागी आपण ई पुट करू शकतो. अगेन ए टू दी पॉवर -1 आणि टू दी पॉवर एन याला आपण इंटरचेंज करू शकतो. या दोन्हीला आपण इंटरचेंज केलं. -1 मध्ये घेतलं, ए टू दी पॉवर एन वर घेतलं. तसंच जसं नाव ए टू दी पॉवर -1 टू दी पॉवर एन इज इक्वल टू ई जर येत असेल, म्हणजे कोणत्या पण इलेमेंटची पॉवर एन ठेवल्याच्यानंतर जर आपला आयडेंटिटी भेटत असेल तर ती त्याची ऑर्डर असते. म्हणून ऑर्डर ऑफ ए इनवर्स काही लेस दॅन ऑर इक्वल टू एन. का? कारण बट फ्रॉम इक्वेशन स्टार आपल्याकडे काय ऑर्डर ऑफ ए इनवर्स एम आहे. मग इथे आपण एम पुट केलं, म्हणजे आपल्याला इक्वेशन भेटलं एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन. फर्स्ट इक्वेशन. सेकंड आपल्याकडे काय आहे, ऑर्डर ऑफ ए इनवर्स विच इज इक्वल टू एम आहे. म्हणजेच काय, यावरून आपल्याला लिहिता येतं ए टू दी पॉवर -1 टू दी पॉवर एम इज इक्वल टू ई. ओके. त्याच्यानंतर आपण याला इंटरचेंज करू शकतो, ए एम आणि त्याची पॉवर -1 विच इज इक्वल टू ई. अगेन आता इथे बघा, ए एम टू दी पॉवर -1 म्हणजेच काय झाला, इन्व्हर्स झाला ए एमचा. इथे बघा, ए एम टू दी पॉवर -1 हा इन्व्हर्स आहे ए एमचा. आणि ग्रुपची फोर्थ प्रॉपर्टी सांगते एक्झिस्टन्स ऑफ इन्व्हर्स, की एक एलिमेंट त्याला इन्व्हर्सने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आयडेंटिटी भेटतं. इथे इन्व्हर्सची व्हॅल्यू ए एम टू दी पॉवर -1 ही ईच्या बरोबर आहे. म्हणजे ग्रुपमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये ईची व्हॅल्यू असते 1, म्हणजे याची पण व्हॅल्यू आहे 1. म्हणून ए एमची पण व्हॅल्यू काय येईल 1, म्हणजेच ए एमची व्हॅल्यू 1 म्हणजेच काय, ई. त्याच्यामुळे ए एम इज इक्वल टू ई. ओके. मग ए टू दी पॉवर एम इज इक्वल टू जर ई येत असेल तर याचा अर्थ ऑर्डर ऑफ ए काही लेस दॅन ऑर इक्वल टू एम. बट फ्रॉम स्टार आपण कन्सिडर केलेली ऑर्डर ऑफ ए एन. देअरफॉर एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम. ही व्हॅल्यू आपण इथे पुट केली, एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम. मग आपल्याकडे दोन इक्वेशन भेटले, एक एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन, सेकंड एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 एन इज इक्वल टू एम. अँड दिस प्रूव्ज आवर थेरम.